सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूब मेमनच्या बडा कब्रस्तान इथल्या कबरीचं सुशोभीकरण झाल्याने एकच खळबळ उडाली। एवढंच नाही तर एका दहशतवाद्याच्या कबरीचं मजार बनवली जात असल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं। यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आले। पोलीस प्रशासनानं तात्काळ हालचाली करत या कबरीवर लावलेली LED हटवली आहे। तसंच या कबरीवर सजावट करणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत। तुमचं सारं सरकार असताना तुमच्या सरकारमध्ये अशा घटना होतात, महाराष्ट्राची मान खाली जाणाऱ्या घटना होतात। महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी दुःख वाटेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेजींनी मागितली पाहिजे आणि सरकारने तर यांना शोधून काढलंच पाहिजे। कोण कोण या घटनेमध्ये आहेत, कोण कोण या सौंदर्यीकरणाचे भागीदारी आहेत हे शोधून काढलं पाहिजे असं मला वाटतं। महामहिम न्यायमूर्ती महोदयांनी सारी बाजू ऐकल्यानंतर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार ही कृती, हे पाप, हे फासावर लटकवण्या इतकं अतिशय गंभीर आहे हे अधोरेखांकित केलं। आणि त्यानंतर जर काही लोक संविधानाचा अवमान करत असतील, हे विषारी विचार पोहोचवण्यासाठी त्याला अप्रत्यक्ष मदत करत असेल, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि माननीय गृहमंत्री महोदयांनी याच्या चौकशीचे आदेश निर्गमित करण्याचा निर्णय केला। ग्राउंडवर काम करणारा आज नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि हे दोघंही या बाबतीत वेगवेगळ्या असणाऱ्या उपाययोजना कठोर त्या ठिकाणी राबवणं, नवीन अशा गोष्टी कुठे होत असतील इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचं सुपरविजन करून त्या ठिकाणी उपाययोजना करणं याचा निश्चितच दक्ष आहेत किंवा आणखी जे काही करावं लागेल अशा गोष्टी न होण्यासाठी त्या संदर्भात शिंदे फडणवीस सरकार निश्चितच अत्यंत कठोरपणे भूमिका घेईल, काळजीपूर्वक अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेईल आणि जनतेचं रक्षण करेल, जनतेला आत्मविश्वास देईल। उद्धवजी 25 वर्ष महानगरपालिकेत तुम्ही बसलात, मग तुमच्या नाकाखाली महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही, आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे। आणि म्हणून दाऊदचे प्रचारक म्हणून आता तुम्ही काम करा। त्यापेक्षा पुढचा कार्यक्रम शिवसेनेने हाच घोषित करावा। पेंग्विन सेनेच्या, युवा सेनेच्या लोकांनी कबर बचाव कार्यक्रम घोषित करावा आणि वाटलंच तर पेंग्विन सेनेचे युवा अध्यक्ष त्यांनी त्याचं नेतृत्व करावं। ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने त्याच्या घरात घुसून मारलं आणि त्याच्या प्रेताचं किंवा त्याचं उदात्तीकरण होऊ नये, थडगं कोणी बांधून उदात्तीकरण करू नये म्हणून त्याच्या गळ्यात धोंडा बांधून समुद्रात बुडवून टाकला। मग हे जे हिंदुत्ववादी सरकार केंद्रात बसलं होतं आणि राज्यातही त्यांचा नेते देवेंद्र फडणवीस होते, तिथे मोदी साहेब होते, त्यांनी का त्या प्रेताचं विल्हेवाट लावलं? त्यांना का दिलं? त्यांनी तुम्ही ते प्रेत दिलं त्यांना, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। पहिलं ती जी कब्रस्तान आहे ती पण त्या प्रायव्हेट ट्रस्टचीच आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये झालेल्या गोष्टी, याच्यामध्ये काडीचा संबंध मुंबईचा नाही, मुंबई महानगरपालिकेचा नाही। यामध्ये काही ठिकाणी या ज्या ट्रस्ट आहेत मुस्लिम, त्या आपापल्या मुस्लिम लोकांच्या याला ते मदत करत असतात। इथे ना राज्य सरकारचा संबंध आहे ना मुंबईचा संबंध है। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे महाराष्ट्र में, जब याकूब मेमन को फांसी दी गई तो उनकी बॉडी आपने उनके रिलेटिव्स को क्यों सौंपी? तो ये पहली बात है। तो तभी माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे। अब जो बॉडी रिश्तेदारों को दी गई तो उन्होंने उसको कब्रिस्तान में जो कोई विधि से किया है, अब वो कब्रिस्तान के जो मेंटेनेंस है, मैनेजमेंट है, ये उनका मामला है। ये मुंबई महानगर पालिका कब्रिस्तान के लिए जगह देती है, मगर उसकी अंदरूनी जो वर्किंग है
वो तो कब्रिस्तान के अथॉरिटीज का होता है। तो ये क्या करते हैं कि भारतीय जनता पार्टी बार बार दिखाना चाहती है कि शिवसेना हिंदू विरोधी पार्टी है, मगर उसमें वो बार बार नाकामयाब हो रहे हैं। व्यक्ती चांगले असतात, त्यांच्याबद्दल जरूर चांगल्या गोष्टी घडाव्यात आणि जे व्यक्ती अतिशय समाज कंटक असतात, ज्या समाजाला घातक असतात, ज्या देशाला किंवा त्या परिसराला अतिशय काळीमा फासणारे असतात, अशांचं फार उदो करण्याचं कारण गुन्हेगार असणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीला एक VIP ट्रीटमेंट देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईचा हा प्रकार आता उघडकीस आलाय आणि हा सगळा प्रकार जो आहे हा महाविकास आघाडीने केला अशा पद्धतीचा आरोप मला असं वाटतं आपण नक्की कोणी केलं हे कोणाला माहिती नाही। आरोप करणं किंवा चॅनल दिसलं की आरोप करण्याची एक नवीन प्रथा महाराष्ट्रात पडली आहे, पण मी त्या प्रथेमध्ये नाहीये। त्याच्यामुळे आपण रिपोर्ट वाट बघूया, नक्की काय झालंय कोणालाच माहिती नाही, मला नाही वाटत चॅनल्सला पण माहिती आहे। त्यामुळे आपण बातमी बघितल्यावर थोडीशी नक्की काय कसं झालंय हे माहिती काढून आपण मला वाटतं त्याच्यावर बोललेलं जास्ती संयुक्तिक राहील। अमेरिका के सील कमांडोज ने जब ओसामा बिन लादेन को मारा, उसे समंदर के अंदर गाड़ दिया गया। वजह यही है, इन लोगों की मज़ारें, इन लोगों को जहां दफनाया जाता है वो किसी को मौका देती है रैलिंग पॉइंट बनाने की। तो सबसे पहले भाजपा को इसका जवाब देना चाहिए कि उन्होंने याकूब मेमन की बॉडी उसके परिवारजनों को क्यों दी, उसकी मैयत, उसका फ्यूनरल बड़े पैमाने पर क्यों होने दिया, क्योंकि इसका राजनीतिक फायदा बीजेपी को मिलता है। ये बीजेपी का पाप है। त्यामुळे आत्ताचे सत्ताधारी म्हणजे भाजप यांनी आक्रमक आरोप केलेत आणि त्याला विरोधकांनी म्हणजे त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तिकडे कबरीच्या बांधकामावर जामा मशिदीचे चेअरमन खतीब यांनी काय म्हटलं पाहूयात। उन्होंने देश के लिए बहुत बड़ा नुकसान किया था, हम क्यों उनके लिए ये सारी चीजों की सुविधा देंगे। दूसरी बात, उस याकूब मेमन की कब्र के अलावा उसके अंदर 17 कब्रें, आप लोगों ने अगर जाके देखा होगा और नहीं देखा होगा तो आप लोग जाके देखें। कोई पर्टिकुलर याकूब मेमन की कब्र नहीं है और कोई मजार या कोई दरगाह वगैरह बनाने का कोई प्रोविजन नहीं है। वो बाउंड्री के ऊपर पहले ब्लैक कलर का मार्बल था, जिसको निकालकर 5 से 7 साल पहले एक डैमेज हो गया था कि कब्र की मिट्टी बाहर आ रही थी। उसकी वजह से जो भी था, पेड़ का इशू था या जो भी था, तो उसकी वजह से उनके कुछ दूर के रिलेटिव है, उन्होंने एप्लीकेशन फाइल करने के बाद में उसको प्रोसेस को कंप्लीट किया। तो आप लोगों के चैनल के माध्यम से हम आप लोगों के अपील करते हैं कि ऐसी कोई बात नहीं है जिसको लेकर रूमर फैलाया गया है। आपसे रिक्वेस्ट है कि देश के माहौल को शांत बनाए रखे और गणपति का त्योहार है, अल्लाह आपको